आपण पाहताय प्राईम टाइम बुलेटिन आणि बातमी मन सुन्न करणारी आहे। बातमी बारामतीत नाही। बारामतीतल्या कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळे या अल्पवयीन मुलीनं गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं। याच अंकिताला 10वीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळालंय। तिच्या शाळेत ती पहिली आली आहे। घरच्या गरिबीला मागे सारत आपल्या मेहनतीनं तिनं हे यश मिळवलं खरं, पण ते आज पाहायला ती जिवंतच नाहीये, या जगात नाहीये। गेल्या कित्येक महिन्यांपासून गावगुंडांकडनं तिला सातत्यानं त्रास दिला जायचा। तिच्या आईवडिलांना संपवण्याची धमकी दिली जात होती आणि याच त्रासाला आणि धमकीला कंटाळून तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी एकूण 4 आरोपींविरोधात केवळ एकालाच अटक झाली आहे, तर इतर तिघे अजूनही फरार आहेत। 10वीमध्ये 78% मिळवून अंकिता शाळेत पहिली आली आणि तिच्या आई वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। लेकीच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या, इतकीच त्यांची आत्ता मागणी आहे। माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक, पहिल्यापासून तिचा पहिला नंबर, पहिली ते 10वी पर्यंत आला, पण आज या जगात ती बघायला तिला न्याय भेटावायची इच्छा आहे। जाणारा दाबामुळे माझ्या मुलीला कर्जात प्रवृत्त केलंय, त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी। आणि यानंतर टॉप 18 न्यूज पाहूया। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। मावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं जाणाऱ्या वाहन चालकांची तारांबळ, पण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी। कळंब, येरमाळा आणि उमरगा तालुक्याला पावसानं झोडपलं। शेतांमध्ये पाणी साचून मोठं नुकसान होण्याचा अंदाज। शिवसेना उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात हातामध्ये तलवार घेऊन थिरकले। लग्न समारंभात तलवार घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांनी धरला गाण्याच्या तालावर ठेका। छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसोबत डान्स। वयाच्या 65व्या वर्षी आजीबाईंची रिक्षा सुसाट। कराड तालुक्यातल्या मंगल आवळेंच्या धाडसाचं सर्वांकडनं कौतुक।